हॅलो. 15 जूनची महाराष्ट्राची SET म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट SET म्हणतो आपण त्याला. त्याची एक्झाम झाली होती 15 जूनला. त्याचं पेपर्स झाले. चांगले गेले असतील तुमचे. त्याची आन्सर की आली. त्या आन्सर कीवर वेगवेगळ्या कोणकोणत्या प्रश्नावर आपण चॅलेंज करू शकतो, ऑब्जेक्शन घेऊ शकतो, हे पण आपण एक्सप्लेन केलं. आता त्याच्या पुढचा टप्पा आहे की याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागणार, कारण की मॅथ्सचे आपण जसं बघितलं की 3 प्रश्न असे आहे ज्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. तर जर त्या प्रश्नाचं तुम्ही ते उत्तर टिक केलं असेल तर तुम्हाला मार्क मिळणार, अन्यथा नाही मिळणार 1. आणि त्यासोबत इतर तुमच्या पेपरचं पेपर 2चं पण जे ॲनालिसिस आहे तुम्ही केलंच असेल, तर असं जर मिळून तुम्हाला 5 ते 6 मार्क वाढत असतील तर त्या हिशोबाने ॲक्च्युली कट ऑफमध्ये काय चेंजेस होणार आहे. आणि जो काही यावेळेसचा पेपर होता, जो पेपर पॅटर्न म्हणजे मला असं वाटतं शेवटचा पेपर असेल जो आपला पेन पेपरवाला आहे. आता पुढे जाऊन ते ऑनलाईनच होणार आहे असं ऐकण्यात आहे. आता काय होतं एक्झॅक्टली बघूया. तर मागच्या आत्तापर्यंतच्या 2020 पासूनचा मी डेटा बघितला आहे. 20, 21, मग 23, 24, 25 अशा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये 24 पर्यंतच्या जेवढे कॅन्डिडेट्स होते, जेवढे ॲपेड होते, जेवढे पास झाले त्यांचा डेटा आणि मग तुमच्या विषयाला अनुसरून तुमचं पेपर 2 इन्क्लुडिंग किती कट ऑफ लागतो ते आपण बघतोय. जसं फॉर एक्झाम्पल बघा, जे कोणी नवीन आहे त्यांना माहीत नसेल तर त्यांना एकदा सांगून देतो की या एक्झाममध्ये पेपर 1 जो सर्वांना समान असतो आणि एक पेपर 2 असतो जो त्यांच्या रिलेटेड असतो, ज्याच्यातून तुम्ही क्वालिफाय होणार आहे. म्हणजे सपोज तुम्ही सोशिओलॉजी दिला तर सोशिओलॉजीचा पेपर 2 असेल, कोणी मराठी लिटरेचर, कोणी इंग्लिश लिटरेचर, कोणी हिंदी, कोणी कॉमर्स, राईट. तर तो तुमचा इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट असतो ज्याचे तुम्ही असिस्टंट प्रोफेसर बनवू इच्छिता असं. तर हा जो पेपर 1 आहे ना, हा सर्वांना कॉमन असतो. तर याच्यामध्ये 50 प्रश्न होते आणि याचे 100 प्रश्न, असे 150 प्रश्न, 150 क्वेश्चन्स. ओके. आणि एक 2 मार्काला इच. तर असा टोटल तुमचा 300 मार्काचा पेपर येतो. आणि जो तुमचा कट ऑफ लागतो ते या 300 मधूनच लागतो. ठीक आहे. तर या 300 मार्कापैकी असं जरुरी नाही की तुम्ही इथून एवढेच मार्क मिळवले पाहिजे, इथून एवढेच मार्क मिळवले पाहिजे, असं सेक्शनल कट ऑफ किंवा पेपर वाईज कट ऑफ नव्हता. तुम्ही इथून 100 घेऊन टाका, 50 × 2 100, आणि बाकीचे 50-60 तुमच्या विषयातून घेऊन टाका, तुमची मर्जी. ठीक आहे. ओके. आता कट ऑफ बघूया. बघा, हा 2021चा माझ्याकडे डेटा आहे. मी सगळं 1 बाय 1 दाखवणार. ऑफिशियल डेटा आहे, हा वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर टोटल कॅन्डिडेट्स अपियर 61,000 त्यावेळेस अपियर झाले होते. त्याच्यातून क्वालिफाय केले 4114, म्हणजे ते 6.73% होते. ठीक आहे. आता याचा उपयोग आणि याचं इंटरप्रिटेशन काय आहे ते सांगतो. पहिल्यांदा डेटा बघून घ्या. ठीक आहे. आणि हा 2021चा होता आणि त्याचाच हे मी बाजूला सरकतो. सॉरी. तर तुम्हाला डेटा दिसत असेल तुमचं, तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही बघून घ्या. 2020चा हा मराठी 48, हे पर्सेंटेज आहे हा. दिस इज 48.67%. इंग्लिशवाले 54%. इथं बघा जास्त कोणतं दिसतोय तुम्हाला, इथं 49, 54, 59, 55, 55, 58. हा संस्कृतमध्ये 58.67%, म्हणजे 300 मार्काचे 58.67%. 300 मार्काचे हे 42%, 300 मार्काचे हे 45%, आणि हे कॅटेगरीनुसार दिलेलं आहे. ओके. कॅटेगरीनुसार तुम्हाला दिसतंय असं येते. याचे पुढचे टोटल 33 पेपर आहे. खाली पण हे पेपर लिस्ट दिसते एकूण. तर एवढे तरी मार्क, म्हणजे एवढे जर मार्क ते पास झाले असं. ओके. कट ऑफ आता हा 2022चा आहे. ठीक आहे. एक्झाम झाली होती त्यावेळेस 79,771, 69,771, 5297 आणि 6.64. हे फक्त लक्षात ठेवा. मी सांगणार याच्यावर पुन्हा एकदा येणार आहे. मला दाखवायचं काय बघा फक्त. परत येते 21चं बघा, हा पेपर लगभग तुम्हाला तिथं 48.67 होता 20 मध्ये, इथं 21 मध्ये 48.67 आहे. तिकडे संस्कृत लगभग 58% होता, इथं 60% झाला. 58 पॉईंट समथिंग होता, 1-1.5% वाढला. असं फक्त हे बघून घ्या तुमच्या सब्जेक्टनुसार. 20चं हे लिहून घ्या, 21चं हे लिहून घ्या. आत्ताच्या आत्ता कोरा पेज घ्या, लिहून घ्या. तुम्हाला सांगतो मी कसं करायचं ते. त्यानंतर बघा 23चा
1,01,257 इथं सुद्धा 6.59%. ओके. या 23चाच बघून घ्या कॅटेगरी वाईज 47.33. मग इथं संस्कृत 62 झालं, 56 झालं, तर सगळेच लगभग वाढले, 1-2% वाढले. ठीक आहे, हे दिसतंय तुम्हाला. ओके. पुढं आता हा 2024चा इथं सुद्धा 1,09,250 आणि 6.66 आणि या 24चा कट ऑफ लेटेस्ट दाखवतो, कारण की याच्यानंतर तुमचीच एक्झाम झाली. ओके. मराठी परत 48.67 सेम आकडा आलेला आहे. इकडं संस्कृत 64 गेलेला आहे, बाकी पॉलिटिकल सायन्स, होम सायन्स, लायब्ररी, त्यानंतर जर्नलिझम, लाईफ सायन्सेस वगैरे वगैरे, कॉमर्स. ठीक आहे, हे झालं. आता या आपल्या 2025च्या डेटावर MSCET 2025 जी आत्ता 15 जूनला एक्झाम झाली. 15 जून 2025ला एवढ्या जणांनी फॉर्म भरला होता आणि त्याच्यातून एवढेच प्रेझेंट होते. तर तो जो आकडा आहे हा वाला, हे टोटल कॅन्डिडेट्स ॲपियर्ड आहे, म्हणजे जे ॲक्च्युली प्रेझेंट होते. याच्यापेक्षा जास्त जणांनी फॉर्म भरले होते, पण ॲक्च्युली एक्झाम दिली 1,09,250 ने. तर त्याचे बघा, आता मी परत एकदा डेटा दाखवतो. 6.66% लगभग बघा, एवढे जण पास केले त्यांनी 2024 मध्ये. त्याच्यानंतर 23 मध्ये 1,01,257 6.59%. हे फक्त बघा तुम्ही, 6.64%. यानंतर 6.73%. ठीक आहे, असं. तर तुम्ही जर नीट बघितलं, जेवढे काही ॲपियर्ड स्टुडंट आहे, म्हणजे जेवढे ॲक्च्युली प्रेझेंट आहे, त्याच्या 6.something% दरवर्षी पास होत आहे. तर याच डेटाचा मी ॲव्हरेज 6.5 पकडला, तर लगभग यावेळेस सुद्धा 5969च्या आसपास, म्हणजे 6,000च्या आसपास ते कॅन्डिडेट पास करते. म्हणजे मागच्या मुकाबले तुम्ही बघा, याच्या मागे 7,273 विद्यार्थी पास केले, याच्या मागे 6,676 पास केले, याच्या मागे 5,297 खूपच कमी होते, याच्या मागे 4,000 खूपच कमी होते. पण किती असो, 6.5 हा आता ॲव्हरेज आकडा पास करण्याचा त्यांचा. मिनिमम 6 आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त. ठीक आहे, तर असंच आपण जर पकडलं आणि तो कट ऑफ प्रमाणे बघा, कट ऑफ बघा. आता जेव्हा 4,000 कॅन्डिडेट होते, आता अनालिसिस कसं करायचं बघा. जेव्हा हे 4,000 कॅन्डिडेट क्वालिफाय केले गेले, तेव्हा एखादा कोणतं तरी आपण हे बघूया सब्जेक्ट. सोशियोलॉजी आहे 52% पास केले. ठीक आहे, आणि मराठी 48.67 पास केले. ठीक आहे. आता जेव्हा 4,000चे 5,000 थोडेसे कॅन्डिडेट वाढले, तेव्हा मराठी तेवढेच केले, सोशियोलॉजी थोडं अजून जास्त 1% जास्त पास केले, कारण कॅन्डिडेट वाढले. आता 6,676 कॅन्डिडेट आहे, तर कॅन्डिडेट अजून वाढले, पण मराठीचे कमी केले. आणि सोशियोलॉजी कुठे गेला, सोशियोलॉजी 57 त्याच्यापेक्षा म्हणजे तेवढंच आहे लगभग, म्हणजे वाढला थोडासा. मागे किती होता, 52 होता, 52 चा 57 झाला, आणि हा 52 चा 57 झाला, 48चा पण वाढला, 53 झाला. इथं बघा 53. ठीक आहे, म्हणजे मराठी लगभग तेवढा राहिला, पण सोशियोलॉजी वाढला. तुमच्या सब्जेक्टनुसार दाखतो मी, एक्झाम्पल घेतले फक्त 2. आता कॅन्डिडेट्स किती पास झाले, 7,273. तर त्यामुळे मराठीमध्ये 48 तेवढाच होता पहिल्यासारखा, आणि सोशियोलॉजी किती झाला, 58 तेवढाच आहे. म्हणजे सोशियोलॉजी मी समजू का 52 ते 58 या रेंजमध्ये खेळतोय, आणि मराठीची रेंज अजून कमी आहे, 46 ते 48च्या मध्ये. ठीक आहे. आता येऊया 2025 वर. आता एवढे कॅन्डिडेट त्यांना पास करायचे, तर लगभग त्याच हिशोबाने तोच आकडा, पण तो आकडा थोडासा वाढवून येणार आहे, कारण की इथं कॅन्डिडेट्स कमी झालेले आहे. मागे 7,000 होते, आता 7,700 होते, 200 होते, आता 5,900 आहे. म्हणजे थोडंसं, जर तुम्ही सपोज मराठी असेल, तर जर 50%च्या वर हे एकदम सेफ असणार मराठीमध्ये. सोशियोलॉजी मॅक्झिमम आकडा 57-58 पर्यंत गेला असेल, त्याच्यात अजून एक आकडा आपण वाढवूया. तर जर सोशियोलॉजीमध्ये 59% पेक्षा जास्त असेल, म्हणजे 300च्या, सपोज 300च्या 50% म्हणजे 150. जर मराठी पेपर घेऊन तुम्ही 150 प्लस असणार, पेपर 1 पेपर 2 मिळून, तर तुम्ही पास. तर तुम्हाला आता कळालं तुमच्या कॅटेगरीनुसार कसा कट ऑफ लागू शकतो. आता याला त्याला विचारायची गरज आहे तुम्हाला, एकदम डिटेल्ड मध्ये एक्सप्लेन केलंय मी तुम्हाला. कळालं तुम्हाला कसं करायचंय. आता
परत एकदा सांगतो, याला त्याला विचारत बसू नका. डायरेक्टली आता पुढच्या एक्झामची तयारी करा, कारण की याचा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा येईल. बघू त्याच्याकरता एकदम इकडं तिकडं हे न ते डिप्रेशन मध्ये जाऊ नका. तुमच्या विषयाचा जरी तुम्हाला काही कळालं नाही तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा की सर माझा हा विषय आहे, तर याचा पर्टिक्युलर किती कट ऑफ जाऊ शकतो, मग मी तुम्हाला तो रेंज स्लॉट देऊन टाकतो. ते एकदा बघून घ्या, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही असं मला लिहून द्या की सर मी या संस्कृतमधून दिला होता पेपर आणि माझं कट ऑफ किती लागू शकतो 2025चा, असं ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून द्या. तर जाताना फक्त एकच सांगतो, मॅथ्स रिझनिंगची बॅच ऑलरेडी चालू झालेली 12 जून पासून. आता बेसिक संपलेलं आहे. अजून चॅप्टरला मी सुरुवात केलेली नाही, आता चॅप्टरला मी सुरुवात करणार आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आहे, मुलं खुश आहे, कारण की आजपर्यंत त्यांनी अशा प्रकारे बेसिक कधीच केलं नव्हतं. एवढा गॅप पडलेला होता त्यांचा, हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग कॅन्डिडेट असो, 10वी नंतर 12वी नंतर मॅथ्स रिझनिंगचा चेहरा नव्हता बघितला, आणि आता ते जबरदस्त. आणि आता हे बघा, मी एवढं नाही सांगत की आता एकदम ते धपाधप मॅथ्स रिझनिंगचे बेसिक कॅल्क्युलेशन करताय, नाही. पहिले ऍटलिस्ट त्यांना काहीच कळायचं नाही, अरे काय आहे. आता थोडं वेळ लागतोय पण पोहोचताय. अजून प्रॅक्टिस करणार, थोडी स्पीड वाढणार, मग अजून स्पीड वाढणार, मग धपाधप. ह्याच स्टेपने ह्याच प्रोसेसने जावं लागतं. इतरांच्या रेसमध्ये जरी तुम्ही असणार तरी ते तुमचे मित्र आहे, आणि ग्रुपमध्ये अभ्यास करा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करा, बाकी काही नाही. ठीक आहे, भेटूया बॅचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.